नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे. आज आपण निर्मल हॉस्पिटल आहोत. आज आहे नॅशनल सायकोलॉजिस्ट ॲप्रिसिएशन डे. म्हणजे काय की सायकोलॉजिस्ट म्हणजे जे काउन्सिलर आहेत तर आपण कौतुक केलं पाहिजे, त्यांचे आम्ही ऋणी आहोत. याबद्दल हा साजरा केलेला जातो दिवस. सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट मध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की नक्की काय रोल आहे. तर सायकोलॉजिस्ट हे काउन्सिलर असतात. BA सायकोलॉजी, MA सायकोलॉजी, नंतर RCIचे ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन ते पूर्ण करत असतात. त्यांना मेडिसिन्स लिहायला ऑथॉरिटी नाही, पण ते काउन्सिलिंग ते करू शकतात. त्यांच्यामध्ये परत MPhil किंवा PhD याच्यामध्ये ते त्यांचं एज्युकेशन पूर्ण हायर लेवलला ते जाऊ शकतात. आणि सायकॅट्रिस्ट म्हणजे MBBS पूर्ण करावं लागतं आणि त्याच्यानंतर सायकॅट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये ते डायग्नोसिस आणि ड्रग थेरपी म्हणजे औषधोपचार पण ते करू शकतात. आज आमच्याकडे 12-13 हे सगळे बघू शकता. हे सगळे 12-13 जणांची आमच्याकडे टीम आहे सायकोलॉजिस्टची. यांचा रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या गोष्टी सर्व फक्त डॉक्टर्स स्वतः वैयक्तिक लेवलला पूर्ण करू शकत नाहीत, त्यावेळी आम्ही यांची मदत घेत असतो. त्यांचं मला मदत होत असते. इव्हन सायकोलॉजिकल टेस्ट जे असतात वेगवेगळ्या, रोशा, MMPI, इव्हन IQ टेस्ट म्हणा, लहान मुलांच्या समस्याबद्दलच्या टेस्ट असतील. आमच्याकडे ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी पण स्कूल आहे, तर एज्युकेशन सेंटर आहे, तर त्याच्यासाठी पण आम्ही सायकोलॉजिस्टची मदत घेत असतो. तर याच्यासाठी ह्या आम्ही जे सायकोलॉजिस्ट आहेत यांचं काम अतिशय वाखाणण्याजोगं आहे. यांच्याशिवाय सायकॅट्री हॉस्पिटल किंवा रिहॅब सेंटर हे पूर्णत्वास येऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे. कारण हे प्रत्येक पेशंटला म्हणजे ट्रीटमेंट घेण्याच्या म्हणजे जेव्हा औषधोपचार घेतात त्याच्यानंतर त्यांचा काउन्सिलिंगचा रोल सुरू होतो. इव्हन प्रोफिलॅक्टिक म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे मानसिक आजार होऊ नये म्हणून पण याच्यामध्ये यांचा रोल आहे. तर सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा नक्कीच रिझल्टमध्ये चांगलं यश मिळण्याची शक्यता असते. म्हणजे पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणा किंवा सोयी म्हणा, फॅसिलिटी, नातेवाईकांचा कम्फर्ट म्हणा, नातेवाईकांचं काउन्सिलिंग, रिलेटिव्हचं काउन्सिलिंग, पेशंटचं काउन्सिलिंग हे व्यवस्थित व्हायला मदत होते. तर आज मी निर्मल हॉस्पिटल तर्फे आज मी सर्वांचा या सर्व सायकोलॉजिस्टचा मी ऋणी आहे. धन्यवाद. आणि सांगायला अभिमान होतो की मी पण या 2 वर्षापूर्वी सायकोलॉजीला ॲडमिशन घेतलं. ऑफलाईन, ऑनलाईन नव्हे. तर ऑफलाईन मी पण आता एक 7-8 महिने झाले. तर मी पण MA सायकोलॉजीमध्ये मला पण डिग्री मिळालेली आहे. नक्की याच्यातून सिलेबस कोणता असतो आणि मी पण यांना सायकोलॉजिस्ट म्हणून काय रोल असू शकतो याचा अभ्यास करण्यासाठी जवळजवळ आता या वयामध्ये मी हे पूर्ण केलेलं आहे. मला पण याचा अभिमान आहे. थँक्यू. आपण जरा हे काम